खरीप रबी उन्हाळी सर्व पिकं, खरीप रबी उन्हाळी सर्व पिके यांच्यासाठी झिरो बजेट कृषी तंत्र या सगळ्या पिकासाठी कशी घ्यावीत, ही पिकं कशी घ्यावीत, कोरडवाहू किंवा उलटीची, हाऊ टू प्रॅक्टिस these all crops, ही सगळी पिकं कशी घ्यावी. नंबर एक गावरानी बियाणंच वापरा, गावरानी बियाणंच वापरा, गावरानी बियाणंच वापरा. गावरानी मिळालं नाही, गावरानी बियाणं मिळालं नाही तर सुधारित वापरा, तर सुधारित वापरा. पण कोणत्याही परिस्थितीत संकरित बियाणं व जीएम बियाणं, जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं वापरू नका. संकरित किंवा जीएम बियाणं वापरू नका. रासायनिक शेतीमध्ये देशी बियाण्याचं उत्पादन, रासायनिक शेतीमध्ये देशी बियाण्याचं उत्पादन संकरित बियाण्यापेक्षा कमी मिळतं. रासायनिक शेतीमध्ये देशी बियाण्याचं उत्पादन संकरित बियाण्यापेक्षा कमी मिळतं. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये देशी बियाण्याचं उत्पादन संकरितपेक्षा जास्त मिळतं. देशी बियाण्याचं उत्पादन संकरितपेक्षा जास्त मिळतं व विषमुक्त पौष्टिक मिळतं. विषमुक्त व पौष्टिक मिळतं. आता ज्यांना देशी बियाणं पाहिजे त्यांना आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. नंबर 2 लिहा. नंबर 2, कोणत्याही परिस्थितीत जमिनीची ट्रॅक्टरने खोल नांगरणी करू नका. कोणत्याही परिस्थितीत भस्मासूर ट्रॅक्टरने खोल नांगरणी करू नका. खोल नांगरणीने जमिनीच्या पृष्ठभागावरची सुपीक माती, ह्युमस, खोल नांगरणीने जमिनीच्या पृष्ठभागावर असलेली सुपीक माती, ह्युमस व सूक्ष्मजीवाणू जमिनीमध्ये खोलवर गाडले जातात. जमिनीमध्ये
खोलवर गाडले जातात. आणि म्हणून खोल नांगरणीनंतर पहिल्या वर्षी चांगलं उत्पादन मिळत नाही. खोल नांगरणी केल्यानंतर पहिल्या वर्षी चांगलं उत्पादन मिळत नाही. ह्युमस निर्माण करणारे सूक्ष्मजीवाणू. ह्युमस निर्माण करणारे सूक्ष्मजीवाणू जमिनीच्या पृष्ठभागाच्या 4.5 इंच थरात असतात. ह्युमस निर्माण करणारे सूक्ष्मजीवाणू जमिनीच्या पृष्ठभागाच्या 4.5 इंच थरात असतात. हे सूक्ष्मजीवाणू हवेवर जगणारे असतात. प्राणवायू वर जगणारे असतात. त्यांना एरोबिक बॅक्टेरिया म्हणतात. एरोबिक हवेवर जगणारे जीवाणू यांना एरोबिक बॅक्टेरिया म्हणतात. हवेवर जगणारे जीवाणू म्हणतात. जेव्हा तुम्ही खोल नांगरणी करता, जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरने खोल नांगरणी करता, तेव्हा हे जीवाणू व ह्युमस जमिनीमध्ये गाडला जातो. तिथं हवा नसते. तिथं हवा नसते. जीवाणूला प्राणवायू मिळत नाही. जीवाणूंना प्राणवायू मिळत नाही आणि जीवाणू मरतात. आणि जीवाणू मरतात. म्हणून खोल नांगरणी करायची नाही. कृषी विद्यापीठांना विचारा, सिद्ध करा म्हणा की खोल नांगरणीचे फायदे होतात. सिद्ध करावं त्यांनी. अतिशय घाण पद्धत आहे खोल नांगरणीची. लिहा, झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये नांगरणीचं काम देशी गांडूळ करतात. नांगरणीचं काम देशी गांडूळ करतात. कुळवणीचं काम, कुळवणीचं वखराचं काय म्हणता तुम्ही? कुळवणीचं काम आधीच्या पिकांच्या जमिनीतील कुजलेल्या मुळ्या करतात. जमिनीतील कुजलेल्या मुळ्या करतात. जमिनीचं कोळपणीचं काम, जमिनीतील कोळपणीचं काम मुंग्या माकोडे करतात. मुंग्या माकोडे व कीटक करतात. आणि ही निसर्गाची संपूर्ण फौज, ही निसर्गाची संपूर्ण फौज फुकटात काम करते.
फुकटात काम करते, मजुरी मागत नाही, 6वा वेतन आयोग मागत, मोर्चे काढत नाही, फुकटात काम करते. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही तुमच्या शेताची मशागत करता, आडवी उभी, आणि ऑगस्टमध्ये जमीन एवढी कठीण बनते का नांगर सुद्धा खुपसत, पण शेताचा धुरा आहे, बांध आहे, तुम्ही अख्खा बांध बोटाने उकळून काढा, इतका नरम असतो. मला सांगा, हा बांध मशागतीशिवाय नरम आहे आणि मशागतीशिवाय नरम होऊ शकत नाही. याचा अर्थ मशागत साडी कोणी केली? यांनी केली, या मंडळीने केली. मग मला सांगा, फुकटातली मशागत पाहिजे का तो भस्मासूर पाहिजे? फुकटाची पाहिजे. तो तुमचा भस्मासूर ट्रॅक्टर केवढ्याचा आहे? 5 लाख, दुसऱ्या वर्षी 6 लाख, 1 लाख व्याज, आणि तिसऱ्या वर्षी आणखी 1 लाख व्याज, आणि चौथ्या वर्षी जप्ती, बँकेची जप्ती. एकाचा दूध देत नाही, शेण देत नाही, गोमूत्र देत नाही, उलटा डिझेल खातो, सत्यानाश. आणि म्हणून फळबागेमध्ये मशागत आपण करणार नाही, कोण करेल? ही आपली यंत्रणा निसर्गाची. तुम्ही आमच्या बागा बघा, आमच्या द्राक्ष बागा बघा, डाळिंब बघा, उसाचे बघा, तुम्हाला मशागत दिसणार नाही, मशागत दिसणार नाही. लक्षात ठेवा, मशागत. खाली बघा, गवतच गवत, आणि वर फळच फळ. जमीन कुठे बघावी लागते, कुठे जमीन आहे शोधावी लागते, इतकं गवत. हे शेतकरी हरायला मोठे घाबरतात, हरायला मोठे घाबरतात. आमच्या द्राक्ष बागा जाऊन घ्या, मोसंबी जाऊन बघा, डाळिंब बघा, गच्च हराई आहे दिसते, आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे घड आहे द्राक्षाचे, एक्सपोर्ट क्वालिटी. उद्या येणार ते हराई कुंदा तुमच्या शेतात आहे, जंगलात का नाही? माझा प्रश्न आहे. हराई कुंदा तुमच्या शेतात आहे, जंगलात का नाही? याला कारण आहे, ईश्वराने हराईला आदेश दिला, कुंद्याला आदेश दिला की हा मूर्ख मानव जमिनीची खोल मशागत करतो, जमीन उघडी ठेवतो, पावसानं सुपीक माती वाहून जाते आणि मग जमीन बंजर बनते. म्हणून हे मातीचे वाहून जाणारे कण तू जाऊन पकड, घट्ट पकडून ठेव आणि वाहून जाऊन देऊ नको. म्हणून काय आलाय? हवाई कुंड आलाय, लक्षात ठेव. आणि म्हणून मित्रांनो, जमीन पैलवान बना, मशागतीची आवश्यकता नाही, मशागत आपोआपच होते. अरे गादीहून चालाल एवढी जमीन नरम होते, गादीहून चालाल. नंबर 2. नंबर 3 द्या. नंबर 3. नंबर 3. एकरी 100 किलो घनजीवामृत नंबर 1. एकरी 100 किलो घनजीवामृत नंबर 1. एकरी 100 किलो घनजीवामृत नंबर 1 किंवा एकरी 200 किलो घनजीवामृत नंबर 2 किंवा 200 किलो घनजीवामृत नंबर 2 शेवटल्या पाळीच्या आधी विस्कटा. शेवटल्या कुळवाच्या पाळीच्या आधी विस्कटा आणि मग कुळवाने मातीत मिसळा. शेवटल्या पाळीच्या आधी
1 एकर जमिनीवर विस्कटा आणि मग कोळवणीनं ते मातीत मिसळा. शेवटल्या कोळवणीनं किंवा बियासोबत पेरा, किंवा बियासोबत पेरा, किंवा बियासोबत पेरा. सकाळी 8ला संपवणे आवश्यक आहे. ठीक आहे. बियासोबत पेरा. 4 बियाला बीजामृताचा संस्कार करा. बियाला बीजामृताचा संस्कार करा. चला 5 4 एकरी 100 किलो घनजीवामृत, 2 पैकी कोणतंही एक. एकरी 100 किलो घनजीवामृत पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर, पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर एका एकरामध्ये 2 ओळीच्या मध्ये पेरून द्या. बूस्टर डोस 2 ओळीच्या मध्ये पेरून द्या. 2 ओळीच्या मध्ये पेरून द्या. 5 शक्य असेल तर पावसाळ्यामध्ये, 5 शक्य असेल तर पावसाळ्यामध्ये 1 कप जीवामृत 2 झाडाच्या मध्ये, 1 कप जीवामृत 2 झाडाच्या मध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर महिन्यातून एकदा टाका. महिन्यातून एकदा टाका. सिंचनाची सोय असेल तर, सिंचनाची सोय असेल तर महिन्यातून एकदा किंवा 2दा महिन्यातून एकदा किंवा 2दा प्रति एकर 200 लिटर जीवामृत, प्रति एकर 200 लिटर जीवामृत पाण्यासोबत द्या. सिंचनाच्या पाण्यासोबत द्या. 6 उभ्या पिकावर जीवामृताची फवारणी करा सांगितलेल्या शेड्यूल प्रमाणे. उभ्या पिकावर जीवामृताची फवारणी करा सांगितलेल्या शेड्यूल प्रमाणे. शक्य असेल तर, शक्य असेल तर. शक्य नसेल तर काही आवश्यकता नाही. 7 तणांचं नियंत्रण करा. 7 तणाचं नियंत्रण करा. आता तण कोण वाढवली? तुम्हीच बोलावली. तुम्ही तणांना निमंत्रण पत्रिका पाठवली तेव्हा तण आली. कसं आपण बघूया. तुम्ही युरिया टाकता ना? का सगळे टाकता बुवा?
युरियानं पिकाची जोमानं वाढ होते ना. मला सांगा आता, युरिया टाकल्यानंतर फक्त पिकाची जोमानं वाढ होईल का तणाची वाढ होईल? तणाची सुद्धा म्हणजे तण कोण वाढवले? तुम्हीच वाढवले आणि बंदूक घेऊन वाढवले. झिरो बजेटमध्ये शेणखत आपलं युरिया टाकायची आवश्यकताच नाही, म्हणजे वेगाने वाढण्याची शक्यता. सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही ट्रॅक्टरनं शेणखत टाकता. शेणखतामध्ये तणांच्या लाखो बिया आहे, लाखो बिया. आणि जेव्हा तुम्ही शेणखत पसरवता त्या सगळ्या बिया जमिनीत मिसळतात आणि त्यांची डॉर्मन्सी पिरियड आहे 6 वर्षाचा. म्हणजे एकदा बिया जमिनीत गेल्या की 6 वर्षापर्यंत त्या उगवत राहतात आणि तणांचा प्रचंड प्रभाव होतो. झिरो बजेटमध्ये तुमचं शेणखत वापरायचंच म्हणजे झिरो बजेटमध्ये आपण तणांचं नियंत्रण आपोआपच करतो. आणि शेवटचे जे निंदणी आहे, निंदन खोपणे, ते अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे तण त्यांचं बी पकवण्याच्या आधी कापून टाकलीच पाहिजे, नाहीतर बी पकव झाल्यावर तणाचं बी जमिनीत पडलं का ते जमिनीत पुन्हा मिसळते. आणि हे 4 जर तुम्ही केले आणि मग आपलं खुरपण आहे आणि कोळपणी आहे, त्यानं ते नियंत्रण होते. तणांचं नियंत्रण करा. नेक्स्ट 7 8 8 8 8 पिकांचं निरीक्षण सतत केलं पाहिजे. पिकांचं निरीक्षण सतत केलं पाहिजे. ज्या दिवशी पिकाच्या पानावर किडींची अंडी दिसतील किंवा लहान किडी दिसतील तेव्हा ताबडतोब सांगितलेल्या कीटकनाशकांच्या फवारण्या करायची. आणि जर अंडी दिसत नसतील तर फवारणीची आवश्यकता नाही. जर अंडी दिसत नसतील तर फवारणी करण्याची आवश्यकता नाही. ज्या दिवशी पानाच्या शेंड्यावर किंवा कडेला छोटे छोटे बिलकुल लहान कडेला पानाच्या किंवा शेंड्यावर अगदी लहान काळे पिवळे किंवा लाल डाग दिसतील, ताबडतोब बुरशीनाशकांची फवारणी करा. आणि डाग दिसत नसतील तर फवारणीची आवश्यकता नाही. नंतरचा नंबर किती आहे? समोरासमोरच्या 2 झाडांच्या फांद्या, समोरासमोरील 2 झाडांच्या फांद्यांचे शेंडे
जर एकमेकात घुसून भांडण करत असतील तर फळ पोषण होण्यासाठी जो खोडामध्ये राखीव साठा आरक्षित केलेला असतो, खोडामध्ये राखीव अन्नसाठा आरक्षित केलेला असतो, तो अन्नसाठा फळाकडे न जाता कुणीकडे जातो? पण आपले भारत पाकिस्तानच्या युद्धात खर्च होतो. तो साठा झगड्यामध्ये भांडणामध्ये खर्च होतो. व परिणामी फुलगळ होते, फळगळ होते ना, फुलगळ होते, फळगळ होते. बारीक लहान फळं गळून पडतात आणि नुकसान होते. हे नुकसान रोखण्यासाठी ज्यावेळी समोरासमोरच्या दोन झाडाच्या फांद्याची शेंडे, आपसामध्ये हस्तांदोलन करतील, त्या दिवशी ती शेंडे खोडून टाकावीत. आणि मुख्य खोडाचा शेंडा सुद्धा खोडून टाकावा. कापून टाकावा. म्हणजे मग हा अन्नसाठा कुणीकडे जाईल? फळ पोषणाकडे चालला जाईल. आपल्याला फळ चांगले मिळतील. लिहा नेक्स्ट, नंतरच. जी पिकाची जात आपण घेतली, लिहा, जी पिकाची जात आपण घेतली त्या जातीच्या पिकाचे सगळे रोप समान उंचीची असतात. त्या जातीच्या पिकाची सगळी रोप समान उंचीची असतात. परंतु निरीक्षणामध्ये दिसून येतं की काही रोप समान उंचीपेक्षा जास्त उंचीची आहे, काही रोप समान उंचीपेक्षा जास्त उंचीची आहे किंवा कमी उंचीची आहे. ही काय असते? दुसऱ्या जातीची भेसळ असते. लिहा, ही मुख्य जातीमध्ये
दुसऱ्या जातीची झालेली भेसळ असते. दुसऱ्या जातीची भेसळ असते. म्हणून ही रोपं उपरून टाकावीत. ही रोपं उपरून टाकावीत म्हणजे शुद्धीकरण होऊन जातं. बियाण्याचं शुद्धीकरण होऊन जातं. नाहीतर मग काय होतं, भेसळ वाढत जाते आणि मग पूर्ण जात बदलून जाते, नवीनच जात तयार होते, है ना. आता शेवटला मुद्दा. झालं. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर, पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर बाजारामध्ये जावं आणि लाल धाग्याचं बंडल खरेदी करावं. लाल धाग्याचं बंडल खरेदी करावं. लाल धाग्याचं बंडल खरेदी करावं. त्याचे 9-9 इंचाचे तुकडे करावे. त्याचे 9-9 इंचाचे तुकडे करावे. इंचाचे तुकडे करावे. झालं. हा, फुलोऱ्यावर आल्यानंतर, पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर एका हप्त्यातून एक वेळा पिकाचं निरीक्षण करावं. निरीक्षण करताना ते लाल धाग्याचे तुकडे खिशात असावे. पिकाच्या निरीक्षण करावं. हप्त्यातून एकदा निरीक्षण करताना लाल धागे आपल्या खिशात असावे. झालं. जे झाड अतिशय बलवान असेल, लिहा. जे झाड अतिशय बलवान असेल, छत्रीसारखा गोलाकार असेल, छत्रीसारखा गोलाकार असेल, छत्रीसारखा गोलाकार असेल, भरपूर फांद्या असतील, छत्रीसारखा गोलाकार आकार असेल, नॅचरल कॅनॉपी म्हणतात त्याला. भरपूर फांद्या असतील, फांद्या भरपूर असतील, कोणतेही कीटक नसेल, नुकसान नसेल, कोणतेही कीटकाचं नुकसान नसेल, कोणताही रोग नसेल, कोणताही रोग नसेल, कणीस किंवा फळ, कणीस किंवा फळ किंवा ओंबी मोठी असेल, फळाचा आकार मोठा असेल, चकाकी असेल, ठासून भरलेलं असेल, ठासून भरलेलं असेल, झालं. झाडावर फळांची संख्या सगळ्यात जास्त असेल, झाडावर फळांची किंवा कणसाची संख्या सगळ्यात जास्त असेल, त्या रोपाला किंवा झाडाला एक लाल धागा बांधून द्या.
त्या झाडाला किंवा रोपाला एक धागा लाल बांधून द्या. झालं. हा, बी पक्व होईपर्यंत हे निवड सत्र सतत चालू ठेवा. ते दर 8 दिवसांनी फिरायचं, झाड दिसेल त्याप्रमाणे त्याला बांधायचं, असं चालूच ठेवायचं. तर त्याला अशाच प्रकारची झाडे निवड करायची, त्याला धागा बांधून द्यायचा. आणि पीक कापणीला आल्यानंतर ज्या धागा बांधलेल्या झाडाची बोंड, फळं, शेंगा, कंस जे काही असेल ते प्रथम कापा, उन्हात वाळवा आणि वेगळी ठेवा. आणि नंतर मग बाकीचं पीक कापा. हे निवडलेलं बियाणं म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेली अतिशय महत्वाची देणगी आहे. निसर्ग उभ्या पिकामध्ये अशी बलवान झाडं मुद्दाम ठेवत असतो. सर्वोत्तम झाडं मुद्दाम निर्माण करतो. हे सगळं अंतर्गत आनुवंशिक बदलामुळे होतं. इंटरनल सिलेक्शन मेथड म्हणतो आपण त्याला, नॅचरल म्युटेशन म्हणतो आपण त्याला. अंतर्गत बदल, नॅचरल म्युटेशन. फक्त आपल्याला ही झाडं निवडायची आहेत, ही बलवान झाडं निवडायची आहेत आणि ते बी वेगळं करायचं आणि तेच बी वापरायचं आहे. हे बी 1000 रुपये किलोनं बाजारात मिळत नाही. शुद्ध बीजापोटी फळे साळगोमटी. शुद्ध बी ईश्वरच पाठवतो. फक्त आपल्याला निवड करायची आहे. 50 पोलिसांची भरती आणि 50,000 कॅन्डिडेट येतात. 50,000 मधून किती निवड होते? फक्त 50 पोलिसांची. तसं लाखो झाडामधून आपल्याला किती निवडायचे? निवडायचे. कायसाठी? बियाणे. आणि हे बी दरवर्षी निवडायचं आणि 6 वर्षानंतर तुम्हाला एक नवीन जात मिळते तुमच्या हातात. नवीन जात 6 वर्षानंतर. तिला, त्या नवीन जातीला तुमच्या नावानं रजिस्ट्रेशन करा, तिला नाव ठेवा आणि त्याचा प्रसार करा. एक लक्षात ठेवा, पिकाच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी MSc ॲग्रिकल्चरची आवश्यकता नाही, PhDची आवश्यकता नाही, किंबहुना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही.
अंगुठे बहादर शेतकरी या शास्त्रज्ञांचा बाप आहे, त्याच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे. लक्षात. एचएमटी तांदूळ अतिशय सुंदर जात विदर्भातली. कोणी निवड केली? एका दादाजी खोब्रागडे नावाच्या अंगुठे बहादर शेतकऱ्यानं केली. लक्षात ठेवा. त्यानं ते सगळं ऐकलं, त्याच्या उभ्या पिकामध्ये निवड केली, सतत 6 वर्ष निवड केली आणि जात आणि एचएमटीचं घड्याळ होतं म्हणून त्याला नाव एचएमटी दिलं. अब्दुल कलामनी राष्ट्रपती भवनामध्ये त्याचा सत्कार केला. अंगुठे बहादर 1.5 एकरचा शेतकरी जर ते शास्त्रज्ञ बनतो, तुम्ही शास्त्रज्ञाचे शास्त्रज्ञ बनू शकतो. पण खाली पोटानं काही होणार, पोटात काहीतरी गेलं पाहिजे. तेव्हा आपण आता जेवण करू आणि पुन्हा बसू का थांबू?